राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेले सनदी अधिकारी म्हणून ज्यांचं नाव डोळ्यासमोर येते ते IAS तुकाराम मुंढे। तुकाराम मुंढे हे आपल्या धडाडीच्या कामामुळे प्रसिद्ध राहिले आहेत, तर राजकीय नेत्यांसोबत सातत्याने खटके उडाल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणूनही त्यांनी ओळख राजकीय वर्तुळात आहे। मात्र तुकाराम मुंढे आणि बदली हे नवं समीकरण राज्यात गेल्या काही वर्षात पाहायला मिळालं आहे। पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी गतवर्षी बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली झाली आहे। आता विकास आयुक्त असंघटित कामगार खात्याच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्याचीही सूचना त्यांना बदली आदेशात देण्यात आल्या आहेत। तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट 2005 मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती। त्यानंतर विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी कारकीर्द गाजवली। मात्र सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रापुढे आली। विशेष म्हणजे 16 वर्षाच्या कार्यकाळात त्यांची 19 वेळा बदली झाली होती। आता पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे। जून 2023 मध्ये राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली होती। विशेष म्हणजे त्या अगोदर अवघ्या 1 महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती। आता आज पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे। महाराष्ट्र TV 24 साठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर।